मंडळी, माननीय आदिनाथ सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संस्कृत संस्कृती संवर्धन या उपक्रमांतर्गत होणाऱ्या पंचम संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धेत मी पुण्याहून स्वरा सचिन येवले इयत्ता 6वी तृतीय गट महिषासुरमर्दिनी स्तोत्र सादर करून त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करीत आहे। महिषासुरमर्दिनी हे एक प्राचीन हिंदू स्तोत्र असून ते देवी महात्म्यावर आधारित आहे। या स्तोत्रात दुर्गा मातेची महती आणि शक्ती यांची प्रशंसा केली आहे। यात विविध राक्षसांचा वध करण्यासाठी देवीने घेतलेल्या दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या रूपांचा उल्लेख केला आहे। तसेच यात देवीचे विविध पैलू जसे शौर्य, चातुर्य, कौशल्य, शक्तीची विविध रूपे, विविध कलांचा आविष्कार दृष्टीस येतो। म्हणूनच अशा या सर्व गुण संपन्न दुर्गा मातेची आपल्यावर सदैव कृपा राहावी याकरिता आपण नियमित दुर्गा मातेची आराधना करावी असे मला वाटते। आणि म्हणूनच या स्पर्धेच्या निमित्ताने आज मी दुर्गा देवीचे महात्म्य वर्णन करणारे श्लोक आपल्या पुढे सादर करणार आहे। श्लोक पहिला। ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते। या श्लोकाचा अर्थ आहे, हे पर्वताच्या कन्ये, जिने सर्व जगताला आनंदी केले आहे, जी या विश्वात स्वर्गीय क्रीडा करते, शिवाचे वाहन नंदी जिची स्तुती करतो, श्रेष्ठ विंध्य पर्वताच्या शिखरावर जी राहते, विष्णूला आनंद देते, इंद्रदेव जिची स्तुती करतात, देवी भगवती जी नीलकंठाची अर्धांगिनी आहे, जिच्या कुटुंबात असंख्य लोक आहेत, जिने भक्तांसाठी खूप काही केले आहे, जिने सुरेख केश रचना केली आहे, अशा या महिष राक्षसाचा वध करणाऱ्या हिमालय पर्वताच्या कन्यके तुझा विजय असो। श्लोक दुसरा। सुरवर वर्षिणी दुर्धर दर्शिनी दुर्मुखमर्षिणी हर्षरते त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किल्बिषमोषिणी घोषरते धनुजनि रोषिणी दिति सुतरोषिणी दुर्मदशोषिणी सिंधुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते। या श्लोकाचा अर्थ आहे, जी देवांवर वरांचा वर्षाव करते, जिने दुर्धर व दुर्मुख या राक्षसांचा नाश केला, जी निजानंदात मग्न आहे, जी तिन्ही लोकांचे पोषण करते, शंकराला आनंद देते, घोर गर्जना करते, जी दानवांचा क्रोध दाबून टाकते, त्यांच्यावर राग काढते, त्यांचा माज उतरवते, जी लक्ष्मी म्हणून समुद्रात उत्पन्न झाली आहे, जिने सुरेख केश रचना केली आहे, अशा या महिष राक्षसाचा वध करणाऱ्या हिमालय पर्वताच्या कन्यके तुझा विजय असो। धन्यवाद।